नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रवा बेसन लाडू। तर रवा बेसन लाडू बनवणं अगदी सोपं आहे। घरच्या घरी आपण हे लाडू बनवू शकतो आणि खायला ते इतके स्वादिष्ट लागतात तर सर्वांना खूपच आवडतील। तर तुम्हाला तोडून देखील दाखवते। बघताच समजत असेल की किती छान असे सॉफ्ट लाडू आपले तयार झाले आहे। तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार होतात आणि अगदी छान रेसिपी आहे, तर नक्की एकदा ट्राय करा। तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया। ते सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे। मी इथे साधं तूप वापरले, तुम्ही त्याऐवजी साजूक तूप वापरलं तरी चालेल। आता सर्वांकडे साजूक तूप नसतं त्यामुळे मी इथे साधं तूपच घेतलेलं आहे। तर इथे 1 वाटी तुपापैकी आपल्याला 4 चमचे यामध्ये तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 वाटी रवा घालायचा आहे। रवा अगदी छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। प्रमाण अगदी लक्षात ठेवायचं आहे। एकाच वाटीचं प्रमाण मी इथे वापरलं आहे। ज्या वाटीने मी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे रवा घेतलेला आहे 2 वाटी। तर रवा अगदी छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर। अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचा। वेळ लागला तरी चालेल, कारण रवा भाजणे ही खूप महत्त्वाचे असते। रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर मग लाडवांमध्ये तो कच्चा कच्चा लागतो, त्यामुळे रवा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर रवा व्यवस्थित भाजून घेतला। तुम्ही कलर बघू शकता, तर रव्याला खूप छान असा आलेला आहे। तर मी इथे फास्ट फॉरवर्ड करत आहे, कारण व्हिडिओ खूपच मोठा होतो, मग तुम्हाला बघायला देखील कंटाळा येतो। आता रवा इथे गुलाबी रंगावर छान भाजलेला आहे, त्यामुळे मी तो एक काढून घेत आहे। तर एका मोठ्या परातीमध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता रव्याचा कलर किती छान असा आलेला आहे। याचप्रमाणे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे कढई स्वच्छ करून घेतलेली आहे। लक्षात ठेवा, कढई स्वच्छ करूनच घ्यायची आहे, कारण नाही तर मग रवा जळतो। आता कढईमध्ये इथे परत मी 3 ते 4 चमचे तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आपण बेसन भाजून घेणार आहोत। तर इथे मी ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ थोडंसं असं दाबून घालायचं आहे, कारण मग ते प्रमाण चुकतं, त्यामुळे बेसन पीठ असं दाबूनच भरायचं आहे। तर 1 वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे। हे देखील आपल्याला एकदम मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अगदी त्याचा मस्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आता हे थोडंसं कोरडं दिसत आहे, त्यामुळे मी 1 चमचा तूप अजून यात घातलेलं आहे। आता तूप घातल्यानंतर लगेचच आपलं हे मिश्रण अगदी पातळ होणार आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि हेच प्रमाण आपल्याला आवश्यक आहे लाडू करण्याकरिता। यामुळे अगदी छान आपलं बेसन भाजणार आहे। तर इथे देखील मी फास्ट फॉरवर्ड करत आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। अगदी पातळ असं आपलं बेसन होतं आणि असं झाल्यामुळेच ते छान भाजलं जातं। तर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाही तर मग ते जळतं। तर इथे तुम्ही कलर बघू शकता, किती छान असा कलर आलेला आहे। याचप्रमाणे आपल्या बेसनाला ऑरेंज कलर आला पाहिजे। आता हे बेसन आपलं भाजलेलं आहे। मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपण जे रवा भाजलेला होता त्यामध्येच घालून घेणार आहोत। आता मी रव्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण आपल्याला गरम गरमच याच घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालूया। तर तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता। आता याचे काप करून घेतलेले आहे मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून यामध्ये घालावे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर हे पाकातले लाडू आहे, त्यामुळे आज पाक बनवणार आहोत आपण। तर इथे मी 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 वाटीच पाणी घालणार आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाक बनवण्याचं। तर इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी आपल्याला मस्त असं उकळवून घ्यायचं आहे। जोपर्यंत एक तारी पाक बनत नाही तोपर्यंत आपल्याला पाक असा उकळवून घ्यायचा आहे आणि चांगला असा शिजवून घ्यायचा आहे। तर पाक असा हलवून जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला जोरात गॅस ठेवायचा आहे आणि चांगलं असं त्याला उकळवून घ्यायचं आहे। अगदी घट्ट असा पाक बनवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता त्याची एक तार येत आहे, म्हणजेच आपला पाक हा झालेला आहे। तर आपले जे मिश्रण होतं त्यामध्ये हा सर्व पाक घालून घ्यायचा आहे। गरम गरमच पाक आपल्याला यात घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। समजा पाकाचं प्रमाण जर तुम्हाला समजत नसेल तर उकळवून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये टाकून बघायचं आहे। अगदी असा चिकट झाला तर समजायचं पाक आपला परफेक्ट आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यामध्ये आता मी वेलची पावडर घातलेली आहे,
जायफळ देखील यामध्ये किसून घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे। जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत असंच हलवत राहायचं आहे। हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होते। तर इथे तुम्ही बघू शकता अजून थोडंसं घट्ट व्हायला हवं आहे, त्यामुळे थोडा वेळ अजून मी याला ठेवून देते। थोडंसं पातळ वाटलं तर घाबरून जाऊ नये, थोडा अजून वेळ त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। बरोबर ते सेट होतं आणि जसं जसं आपला रवा फुलत चालतो तसं तसं घट्ट व्हायला सुरुवात होते। आता हे एका साईडला असं लावून दिलेलं होतं मी, जेणेकरून थोडंसं गरम राहावं म्हणून। आता हे परफेक्ट तयार झालेलं आहे। 15 ते 20 मिनटं हे साईडला ठेवून दिलेलं होतं मी, तोपर्यंत मस्त असं घट्ट झालं आहे। थोडंसं पातळ वाटलं तर थोडा वेळ अजून ठेवून द्यायचं आहे आणि असे लाडू वळून घ्यायचे आहे। तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही लाडू याचे वळून घेऊ शकता आणि याचे तुम्ही मोदक देखील करू शकता। आता इथे लाडू आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला अशी चकाकी येईल आणि जे तूप आहे ते असं बाहेर येईल, त्यामुळे खूप छान शाईन येते लाडूला। तर याचप्रमाणे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। अगदी छान आपले लाडू तयार होतात आणि चवीला ते इतके चविष्ट लागतात। तर हे मिश्रण जेव्हा मी बनवलं तेव्हाच माझे मुलं सर्व खाऊन घेत होते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। सर्वांना खूपच आवडतील, घरातल्यांना तर खूपच आवडले होते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तेव्हाच बघायला मिळतील। याचप्रमाणे आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि आपले मस्त असे लाडू तयार होतात। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।